राम राम मंडळी, अनु व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या पाल्याच्या वाटाण्याची भाजी बनवणार आहोत। मस्त असे हिरवे वाटाणे आपण सोलून घेतलेले आहे। तर चला आता रेसिपीला सुरू करूया। आपण पॅन मध्ये 2 चमच तेल गरम करून घेतलेला आहे। त्यात आपण जिरे घालत आहोत। जिरे चटकले की त्यात आपण हिरव्या पाल्याचा कांदा घालत आहोत। मस्त असं हिरव्या पाल्याचा कांदा आपण तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे हिरव्या पाल्याचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदाही घालू शकता। मस्त असं फ्राय झालेला आहे। त्यात आपण छान असे वाटाणे घालून घेणार आहोत। तेलातच वाटाणे फ्राय करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याचा क्रंचीनेस वाढतो। वाटाण्याला छान असं कलरही येतो। मस्त असे वाटाणे फ्राय झालेले आहे आणि मस्त असा तेल सुटलेला आहे। आता आपण त्यात घालत आहोत टमाटर, अर्धा चम्मच मीठ, 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, धनेपूड। मस्त असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात थोडंसं पाणी घाला म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होईल। आपण कोणत्याही प्रकारचा वाटण तयार न करता आपण ही भाजी बनवत आहोत। तर बघा आता मस्त असा तेल सुटलेला आहे आणि वाटाणेही छान असे शिजले गेलेले आहे। तर आपण आता गरम पाणी त्यात घालणार आहोत। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला छान उकळी आली की त्यात आपण खड्या मसाल्यांचा पावडर घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। वाटाण्याचा कलर काय सुंदर आलेला आहे आणि भाजीचा कलरही खूप सुरेख आलेला आहे। मस्त अशी भाजी शिजला गेलेली आहे। त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि छान असं त्याला मिक्स करून घेणार आहोत। वाटाण्याची भाजी रेडी झालेली आहे। हिवाळ्याचं ओल्या कांद्याच्या भाज्या खायला काय मज्जा येते ना। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही सबस्क्राईब नसाल केला तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। थँक्यू।